दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत असतो आणि यावर्षीसुद्धा 1 ऑगस्टच्या महसूल दिनाच्या औचित्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे त्या ठिकाणी निर्देश प्राप्त झालेले आहेत। या पंधरवड्यामध्ये महसूल विभागामार्फत शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत, समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत ज्यांच्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, त्यांच्याकरिताच्या ज्या काही विशेष योजना आहेत, या सर्व योजनांचं विशेष मोहीम स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी पंधरवड्यामध्ये समावेश केलेला आहे। त्यातील महत्त्वाचे जर आपण काही उपक्रम पाहिले तर आत्ता जी महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची सुरुवात केलेली आहे, त्या योजनेच्या शुभारंभाने किंवा त्या योजनेची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी आपण करतो आहे। 1 ऑगस्ट रोजी त्या योजनेच्या शुभारंभाने आपल्या महसूल पंधरवड्याचे आपण शुभारंभ करतो आहे। मग 1 ऑगस्ट रोजी आपण काय करणार आहोत या योजनेच्या अनुषंगाने, तर आज अखेर आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 54,000 अर्ज ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त झालेले आहेत। या उपरही आणखीन ज्या भगिनींचे अर्ज अद्याप आपल्याकडे प्राप्त झालेले नसतील किंवा मग त्यांच्या अर्ज दाखल करण्यासाठीच्या ज्या काही आवश्यक कागदपत्र आहेत, मग त्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, शिधापत्रिका असेल, रहिवास दाखला असेल किंवा मग नव्यानेच अर्ज दाखल करून घेणे असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही 1 ऑगस्ट रोजी आपल्या तहसील कार्यालयामध्ये त्याकरिता विशेष मोहीम स्वरूपामध्ये त्या ठिकाणी शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपल्या सर्व समितीचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्तरावरचे जे इतर कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर आपल्यामार्फत मी तालुक्यातील भगिनींना विनंती करतो किंवा त्यांना आवाहन करतो की अजूनही ज्यांनी या योजनेकरिता पात्र असूनही अद्यापही आपला अर्ज दाखल केलेला नसेल किंवा ऑनलाईन अर्ज केलेला नसेल, त्यांनी या दिवशी आपण त्यांचं नाव किंवा त्या दिवशी त्यांचं रजिस्ट्रेशन आपण करून घेणार आहोत। याचबरोबरीने आपल्या तालुक्यातील जे 11 मंडळ कार्यालय आहेत त्या प्रत्येक मंडळ स्तरावरती सुद्धा हा आपण शिबिर त्या ठिकाणी ठेवतोय। जर बार्शीमध्ये येणं ज्यांना जमत नसेल ते आपापल्या महसूल मंडळाच्या मंडळाधिकारी कार्यालयात जरी गेले तरी त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे जे अर्ज आहेत ते आपण त्या ठिकाणी भरून घेणार आहोत। त्याचबरोबर इतर जे काही पंधरवड्यामधील आपली इतर कार्यक्रम आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्यामध्ये युवकांसाठी जे काही लाभ किंवा इतर ज्या काही तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, मग त्या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी युवकांना ज्या ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याकरिता सुद्धा आपण विशेष शिबिर ठेवलेलं आहे। वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपण त्यासाठी शिबिर घेणार आहोत। त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केलेली आहे, आपले जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, त्याची प्रसिद्धी व्हावी याकरिता शासनाची जी ही योजना आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा याकरिता त्यांना आवश्यक जी कागदपत्र आहेत, मग आधार कार्ड असेल, आधारचं त्यांचं मॉडिफिकेशन असेल, त्यातली दुरुस्ती असेल, रेशन कार्ड असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, त्यासाठी ज्या काही कागदपत्र किंवा जे काही प्रमाणपत्र महसूल विभागामार्फत देणे अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय आपण राबवणार आहोत। जे कार्यालय आहेत आमचे त्यांची त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्यांचं सौंदर्यीकरण असेल ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। याचबरोबरीने आणखीन जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये मग कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आहे, शेती पाऊस आणि दाखले आहे, यामध्ये मग शेतीविषयी किंवा कृषी विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत अशा लोकांची आपण गाव स्तरावरती असेल किंवा मंडळ स्तरावरती असेल त्यांचे सुद्धा आपण व्याख्यान असेल किंवा शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन असेल त्यांचं आपण आयोजन करणार आहोत। त्याचबरोबर जनसंवाद एक आहे, त्यामध्ये मग युवा संवाद आणि महसूल जनसंवाद असे 2 उपक्रम आहेत। त्या युवा संवादमध्ये जी आपली तरुण पिढी आहे त्यांच्याकरिता मग त्यांचे भविष्यातील ज्या काही संधी आहेत, त्यांचं समाजामधील जे काही भागीदारी असणार आहे किंवा समाजाप्रती त्यांची जी काही जबाबदारी आहेत, कर्तव्य आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा कोणत्या संधी आहेत याचं सुद्धा आपण आपल्या लोकांमार्फत त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत। जनसंवादामध्ये बरेचसे महसूल न्यायालयांमध्ये वेगवेगळे प्रकरणं त्या ठिकाणी दाखल असतात। वर्षानुवर्ष प्रतिवादी वादी यांच्या दोघांच्या वादविवादामध्ये ही प्रकरणं अडकलेली असतात। त्यामुळे
ज्या लोकांना किंवा ज्या पक्षकारांना सामोपचाराने ही प्रकरणं मिटवायची आहेत, तडजोडीने ही प्रकरणं मिटवायची आहेत, त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष महसूल जनसंवाद 8 ऑगस्टला त्या ठिकाणी आयोजित करतोय आणि जे पक्षकार स्वतःहून येतील आणि या ठिकाणी त्या दोघांमध्ये एकमत होईल आणि एकमताने तडजोडीने जे प्रकरणं त्या ठिकाणी आपापसात मिटून घ्यायला तयार आहेत, अशांचे सुद्धा आपण प्राधान्याने जी काही प्रकरणं आहेत, अपील आहेत, ती आपण निकाली काढणार आहोत. त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे आणखीन आपल्याकडे उपक्रम आहेत, त्यामध्ये महसूल प्रणाली आहे, त्यामध्ये आपण जे 155 अंतर्गत दुरुस्त्या करतोय ते आपण करून देणार आहोत. ई हक्क प्रणाली आपल्याकडे आलेली आहे, त्याची जी काही प्रचार प्रसिद्धी आहे ती आपण करणार आहोत. ई फेरफारमध्ये आमच्याकडे जे ऑनलाईन नोंदी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात, आपला मानस असा असणार आहे का 1 महिन्याच्या वरच्या ज्या काही सर्व नोंदी आहेत, आपल्या बक्षीसपत्राच्या असतील, खरेदी खताच्या असतील, नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत नोंदी असतील, त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्याने निकाली काढणार आहोत. त्याचबरोबर सैनिक हो तुमच्यासाठी असेल, आपत्ती व्यवस्थापनाचं मार्गदर्शन असेल, एक हात मदतीचा दिव्यांगांकरिता आपण उपक्रम घेणार आहोत. म्हणजेच वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे जे अंग आहेत, त्यांच्याकरिता शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जे काही आवश्यक आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते या पंधरवड्यामध्ये करणार आहोत. आणि सरतेशेवटी वर्षभरामध्ये आमचे जे महसूल कर्मचारी असतील, महसूल सहकारी असतील, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, अशा लोकांचा गुणगौरव सोहळासुद्धा आम्ही 15 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. त्याकरिता सुद्धा मी विशेष जे वक्ते आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे या ज्या सगळ्या योजना आहेत त्याकरिता मी आवाहन करतो का जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. याकरिता आपण विशेष कक्षसुद्धा तहसील स्तरावरती आयोजित करतोय, त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे.